नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल कमळी. याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की ते कमळी गावाला जाता जाता राहते. कारण ऋषी म्हणतो की अगं कमळी, तू शिक्षण पूर्ण केल्यानंतर एवढी परीक्षा झाली की तू तुझ्या आई आणि आबांना भेटायला जाऊ शकतेस. कारण की तुझ्यासाठी ही कॉम्पिटिशन खूप महत्त्वाची आहे. त्यासाठी तू काही आत्ता गावाला जायचं नाही आहे. ऋषीचं बोलणं ऐकल्यानंतर कमळीला समजतं की खरंच ही कॉम्पिटिशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपल्याला आता सध्या तर गावी जाता येणार नाही. त्यासाठी ती कॅन्सल करते. कमळी निग्गीला म्हणते, अगं कमळी, आपण कॉलेजमधून जाऊन आल्यानंतर ना मी ना बाबांना भेटायला जाते. कारण सकाळी बाबांना पडता पडता वाचले. कसं बसं सगळ्यांनी, राजन काका, अन्नपूर्णा आजींनी, मी सगळ्यांनी मिळून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना एकदा बघून येतात तेव्हा कुठे माझ्या मनाला तसल्ली होईल. असं काही म्हटल्यानंतर ना आपली कमळी अन्नपूर्णा निवासमध्ये जाते. जात असताना तिला म्हणजे अनिकाचं दर्शन होतं. अनिका म्हणते, अगं कमळी टमळी, तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. तो पण कमळी म्हणते, कोणती? तुझ्या गुड न्यूजची काही मला इंटरेस्ट नाही आहे, त्याच्यात तू काय सांगतेस काय नाही. तोपर्यंत अगं अनिका म्हणते, थांब ग कमळी, थांब, ऐकून तर जा. माझं लग्न ठरलं आहे आणि माझा होणारा हॅजबँड कोण आहे माहिती आहे का? असं काही बोलत असताना तोपर्यंत कमळीला अन्नपूर्णा आजीचा आवाज येतो. अगं कमळी, आतमध्ये ये ना. तोपर्यंत अनिका म्हणते, ह्या आजीला पण आत्ताच ही वेळ भेटली कमळीला बोलवायची. कमळी आतमध्ये गेल्यानंतर म्हणते की काय बोला ना आजी, काय म्हणताय? अगं कमळी, तू तर गावाला जाणार होतीस ना, काय झालं? नाही हो, ऋषी सर मला म्हणले की कॉम्पिटिशन आली आहे, आत्ता सध्या तू काय जाऊ शकत नाही, म्हणून माझं कॅन्सल झालं आहे. बाबा कसे आहेत? अन्नपूर्णा म्हणते, हो ग, तुझ्या कृपेनं सगळं काही व्यवस्थित आहे बरं का कमळी, तू सकाळी वाचवलंस म्हणून तरी. तोपर्यंत इकडे कामिनीचा तर वेगळाच काहीतरी प्लॅन असतो. कामिनी म्हणते की नयनतारा, मी जे सांगितलं आहे तुला ते बरोबर आहे ना? कारण की सकाळी मी तुला तर सगळं ठरवूनच आली आहे. लवकरात लवकर तू सगळ्यांना सांग की अनिका आणि ऋषीचं लग्न ठरलं आहे. तोपर्यंत नयनतारा म्हणते, मी कोणालाही सांगणार नाही आहे, त्या दोघांचं लग्न ठरलं आहे. कामिनी परत एकदा नयनताराला ब्लॅकमेल करायला लागते. म्हणते की जर तू कोणालाही सांगितलं नाहीस तर मी मुलाच्या वडिलांच्या मोबाईलवरती म्हणजे सतीशच्या मोबाईलवरती म्हणजे व्हिडिओ पाठवते प्राजूचा, आणि खरोखरच ती पाठवते. पटकन नयनतारा खाली जाते, सतीशच्या हातातून मोबाईल ओढून घेते आणि तो बघणार. तोपर्यंत नयनतारा म्हणते, काय करताय तुम्ही? तुम्हाला ऑफिसमधलं काम दिलं होतं ना, त्याचं काय झालं आहे? सतीश म्हणतो, अगं नयनतारा, एवढं काय झालं घाबरायला, मी करतच होतो ना. तोपर्यंत नयनताराला काही कळत नसतं की काय करावं काय नाही. तर तोपर्यंत तिची म्हणजे बोलतीच बंद झालेली असते. तोपर्यंत ते कामिनीचा डाव म्हणतात ना, वर्मावर घाव, असा काही प्रकार झालेला असतो. ती नयनताराला खूप ब्लॅकमेल करायला लागलेली असते. आणि काही जरी झालं, अनिकाचं ऋषीचं लग्न करायचंच आहे. तोपर्यंत सगळं काही झाल्यानंतर ऋषी आपल्या इकडे बसलेला असतो. तोपर्यंत बंड्याचा फोन येतो. म्हणतो की ऋषी सर, जे काही आपण कमळीबरोबर खोटं बोललो आहे आबांच्या बाबतीमध्ये, ते नको होतं बोलायला. कारण की तिला आपण आत्ता अंधारामध्ये ठेवला आहे. परत जर तिला सत्य सगळं समजलं तर काय होणार आहे? तो ऋषी म्हणतो, हो बरोबर आहे. तोपर्यंत नयनतारा येते. ते सगळं काही प्राजूचं सांगायला. कामिनी मला ब्लॅकमेल करते, पण नयनतारा ते आपल्या ऋषीला काही नयनतारा काही ऋषीला मनातल्या गोष्टी सांगत नाही. म्हणते, ऋषी आता तू आराम कर, झोप, मी जाते. तो पण ऋषीला थोडासा डाऊट येतो की आई काहीतरी सांगायलाच इथे आली होती असं काही म्हणून. तो पण ऋषीच्या मनामध्ये खंतच वाटते. तो पण इकडे दुसऱ्या दिवशी आपला ऋषी विचार करत असतो की कमळीला सत्य कसं काय सांगायचं, काय म्हणून सांगायचं. तोपर्यंत ते आपली सरू येते. सरूला थोडासा खोकला येत असतो. तोपर्यंत इकडे आपले ऋषी म्हणतो की काय झालं मावशी, तुम्हाला खोकला येत आहे, चला मग दवाखान्यात जाऊया. तोपर्यंत सरू म्हणते, नाही, मी काढा घेतला आहे. ऋषी जरा विचारामध्येच असतो. तोपर्यंत सरू म्हणते, काय झालं, एवढं विचारामध्ये कसलं? सांगायसारखं असलं तर सांगा, नाही तर एवढं काही गरजेचं नाही आहे. ऋषी म्हणतो,
कॉलेजमध्ये माझी एक फ्रेंड आहे, खूप कष्टाळू, एकदम धाडशी, एकदम स्ट्रॉंग म्हणतात ना तशा प्रकारे आहे ती. आणि ती आयुष्यामध्ये कशी काटकसर, कसं जिद्दीनं लढायचं, कुठल्याही म्हणजे वेळेनुसार सगळं काही करायचं तिच्याकडून शिकलं पाहिजे. आणि तिच्यापासून मी एक गोष्ट लपवून ठेवली आहे. तोपर्यंत ते सरू म्हणते, मला तर ना माझ्या कमळीचीच आठवण आली आहे, असं म्हणत ती मनातल्या मनात बोलते. कमळीची आठवण काढते. म्हणते तिला आत्ताच्या आत्ता तुम्ही फोन करा, मला तिच्याशी बोलायची खूप उत्सुकता वाढली आहे. ऋषी पटकन बंड्याच्या मोबाईलवरती फोन करतो आणि कमळी आणि सरूचं बोलणं करून देतो. हितेच आपली कमळी सरूचा आवाज ऐकल्यानंतर ना तीच आई आहे हे सत्य कमळीसमोर येणार आहे का? सरू नक्कीच कमळीचा आवाज ऐकल्यानंतर ना आपली मुलगी आहे कमळी हे तिच्यासमोर सत्य येऊ शकेल का? नक्कीच ह्या माया लेकींचं नक्की काय होऊ शकतो? व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप साऱ्या मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.